आणि तू जरी तसं मानत असशील ना तरी सुद्धा हे रामपुऱ्यांचे संस्कार नाही आहेत. काय रे दादा? तू बाबांना का बोलतीस? त्यांचा काय संबंध? ते तुला नाही कळणार रे दादा. हे असं शिकवलं का आपल्या आई वडिलांनी आपल्याला? एका गरोदर स्त्रीला पानावरनं उठवतोय तुझा मुलगा. हे संस्कार नाही आहेत आपले. दादासाहेब, तुम्ही आता काही बोलू नका. यांची नाटकं माहिती आहेत मला. हो बाबा, काही गरज नाहीये बोलायची. हे ना मुद्दाम तुम्हाला बोलतात आणि तुम्ही काय बोललात ना की यांना विषयच मिळून जातो. दादासाहेब हे बोलले, असं केलं त्यांनी. यांची नाटकं ना आता मलाही कळायला लागली आहेत. बस बस झालं आता. अहो उठा, अजित उठ. माया चल, आपण या घरात आता एक मिनिटही थांबायचं नाहीये. उठा. अगं बायको, काय बोलतेस तू? घर सोडून द्यायची काय गरज आहे? गरज आहे. हवं तर फुटपाथवर जाऊन राहू आपण. माझ्या सुनेच्या पोटात जीव आहे पण त्याचं कुणाला काहीच नाहीये. जाऊ दे, आपण जाऊया इथून. माझे आई बाबा पण बघतील ना वरून पोरीचे काय हाल होत आहेत तिथे ते. उठा उठा, आधी उठा. चला निघा. अजित उठ. उठ माया, उठ. आपल्याला निघायचं अरे, इकडनं. सावकाश, तिला आपल्याला त्रास इथे होईल. राहायचं नाही. अहो उठा. चल चल चल. सावकाश. नर्मदा, थांब. एक पाऊल जरी बाहेर टाकलंस तरी याद राख, मी कुणालाही या घरातून जायला सांगितलेलं नाहीये. मग काय वाट बघत बसायचं होतं मी? ही अशी वागणूक तर शत्रूच्या घरात पण मिळणार नाही कुणाला. ठीक आहे, मी शब्द देतो तुला. गरोदर आहे ना तुझी सून. या घरातलं कुणीही तिला काहीही बोलणार नाही. बाबा पण